Hello guys, welcome back to my channel The Chess Lab. This is Arnav live today. So today we are going to play with the guy from Bulgaria. Rated 1046 E4 first move. D5 माझ्या हिशोबाने चांगला मूव असेल, कारण जर त्याने घेतला तर मी परत टेक बॅक तर करीनच, सोबत चेक कॅट E6 माझा ऑप्शन असेल. ओके, सो तो घेणारच फॉर शॉर. मला असं वाटतं प्रोटेक्शन मी घेणारच, त्याला बेटर घेतलेलंच बरं, कारण त्याने परत घेतला माझ्याकडे एक्स्ट्रा पॉन तर असेलच. नाही, पॉन एक्स्ट्रा नसणार मला वाटतं. हां, इक्वलच असणार सगळं. तो फक्त घेणार नाही, शक्यता घेणार नाही, कारण त्याची क्वीन जाते आणि म्हणून त्याला चेकही मिळते आणि तो कसेल करणं इतपत नाही राहणार मग परत. ओके, लेट्स सी काय खेळतो. ओके, क्वीन टू D2 खेळला आहे, सो घ्यायला पाहिजे. नाही, मी त्याला प्रोटेक्ट करेन बेटर, कारण जर त्याने माझा आत्ता पॉन घेतला तर मी त्याला अटॅक करेन माझ्या नाईटने आणि क्वीनलाही टार्गेट करेन ॲट द सेम टाईम आफ्टर टेकिंग. मग त्याच्या क्वीनला फॉर शॉर D8 क्रॉस करायला लागेल, क्रॉस D8 होईल. मग मी टेक अँड ओके, सो बॅक विथ ओपनिंग माय बिशप राईट देअर. मग त्याला मी पिन करू शकतो. इकडनं मी माझा ऑप्शन काढीन E5, मग त्यानंतर पिन करीन किंवा नाईट टू C6 करून बिशप टू B4 पिनिंग द क्वीन, टार्गेटिंग द किंग. ओके, टेकिंग इट. आता चेक करू की नको हा प्रश्न आहे. मी पुढेच जाईन E5 बी दे बेटर ऑप्शन, कारण आता मला दुसरा बिशप पण ओपन करायचा आहे. सध्या तो काय करतो आता, जर त्याने D क्रॉस E4 केला तर मी त्याला नाईट क्रॉस नाही करू शकत. ओके, टार्गेटिंग माय क्वीन, पिनिंग माय नाईट. ओके, लेट्स सी व्हॉट वी कॅन गेट विथ. मला वाटतं माझ्या क्वीनला मी हलवतो बेस्ट. क्वीन टू D4 टार्गेटिंग द रुक. त्याचा रुक काय हले ना, तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण रुक जर बाय चान्स नाईटने प्रोटेक्ट करायला गेला नाईट टू C3 तर मग सेम टाईमला चेकही होईल, रुकही. म्हणजे काय होतं त्याच्याकडे काही ऑप्शनच नाही आहेत. सो लेट्स सी. ओके, मी पिन करीन त्याला. ही हॅज टू टेक माय बिशप इफ ही मूव्ज हिज पॉन, बिकॉज दॅट विल बी द फोर्स मूव फॉर दॅट पॉन. आणि जर त्याने नाहीच पॉन मूव्ह केला तर मग मी तर माझ्या बिशपने पुढे जाईनच C3 करून. मग त्याला चेक मिळेल. मग त्याच्याकडे दोन ऑप्शन असणार, एक तर नाईटने त्या बिशपला घेणं किंवा बिशप बॅक टू D2. नाहीतर तोने जर नाईट टू D2 केला तर त्याचा रुक असाच जाईल. दॅट्स नथिंग डिफरंट. ओके, सो किंवा जर बिशप जर D2ला आणलं तरी त्याचा रुक जाणार, म्हणजे काही केल्यास रुक जाणार. नाईटने जर त्याने घेतला माझ्या बिशपला तर मग मी परत त्याच्या नाईटला घेऊन चेक करून रुक ॲट टार्गेट. सो लेट्स सी व्हॉट इट प्लेस. बघूया आता किती वेळ घेतो आहे, किती वेळ घालवण्याच्या हिशोबात आहे तो. आणि जरी काय त्याने केली गडबड, म्हणजे आता दुसरे मूव्ह अजून काय असू शकतात. आधीच जर त्याने प्रोटेक्शन लावलं तर, जसं क्वीनने किंवा बिशपने जर त्याने आधीच प्रोटेक्शन वाटलंच. सेम आय थॉट फॉर. मी काय करू, माझ्या नाईटने प्रोटेक्ट केलं तर, D5 केलं तर विल बी गुड ऑप्शन फॉर मी, कारण आता तो माझ्या क्वीनलाही टार्गेट करू शकतो. मी माझ्या नाईटला जर मूव्ह केला तरी प्रॉब्लेम आहे, नाही केला तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे मूव्ह करणं तर गरजेचं आहे. मी त्याच्या क्वीनला बेटर टार्गेट करेन, कारण त्याने माझ्या क्वीनला घेतलं तर मी त्याच्या क्वीनला घेईन. मग बघू पुढे काय होतं आहे. लेट्स सी व्हॉट इट प्लेस. तो घेईलच, शक्यता घेईल, म्हणजे C क्रॉस D4 करेल. ओके, समथिंग डिफरंट. माइट बी ही हॅज डन अ मिस्टेक, ब्लंडर राईट देअर. आय थिंक मला यातनं सुटावं लागेल. पॉनने जर मी घेतला तर बेटर. तो बघूया ऑप्शन F3, E क्रॉस F3 मी केला आहे. बघूया, त्याने रिटेक केला आहे. आता काय करू, आता काहीतरी करावंच लागेल.
बेटर मी तो पॉन घेऊ. कुठचा पॉन घेऊ, हा बिशपचा या त्या बिशपचा? काय करू मलाच कळत नाही आहे, कारण दोन्हीकडनं बिशप्स टार्गेटमध्ये आहेतच. पण इथे टार्गेट तर क्वीनसुद्धा आहे. जे सीवरचा जो पॉन आहे त्याला घेणं जास्त गरजेचं आहे या पॉईंटला, कारण माझ्याकडे जास्त ऑप्शन्स नाही आहेत. सो आय विल गो विथ D5, कारण त्याच्या पॉनला मी पिन करून रूकला टार्गेट घेईन. ही कांट मूव हिज पॉन बिकॉज देर इज नो पॉईंट ऑफ मूविंग द पॉन. ओके, टेकिंग अनदर बिशप, टार्गेटिंग द क्वीन. तो नाईटने घेईल फॉर शॉर, वाटलेलंच. सो सगळंच नुकसान झालं आता. एक 1 स्टेप फ्रंट E4. सो तो D×E4 जर खेळला तर ते जर त्याच्याकडे नाईट नसता या मोमेंटला तर जरा चांगला होताच मूव. ही टोक इट. सो इफ आय मूव अप विथ माय क्वीन देन आय कॅन गो विथ, मी नाईटनेच जाईन बेटर. मला असं वाटतं सेफ आहे, कारण त्या पॉईंटला माझा किंगसुद्धा आहे. सो मला कुठच्या प्रकारचा प्रॉब्लेम नको आहे, कारण जर मी क्वीन घेतलं तर मी क्वीनला त्या मोमेंटला नाही मूव्ह करू शकत. बिकॉज जर मी क्वीनने जर घेतला असताच तर त्याचा नेक्स्ट मोमेंट कदाचित G5 असता, नाईट टू G5. ही वूड गो विथ दॅट पॉईंट. सो आता काय करू हा प्रश्न आहे. चेक तर नाही करू शकत, कारण मला जायचं होतं चेक करण्यासाठी. ओके, बिशप टू F4. रॅदर आता जर त्या पॉईंटला मला D4ला जाता आलं असतं तरी मी केलंच असतो. कॅसलिंग, आय थिंक आय शूड गो विथ कॅसल. काय करू, कॅसल करतोच बेटर, कारण मी माझं नाईटला फ्री करेन त्या मोमेंटला. सो ते तर करूच शकतो. अनदर नाईट आउट. नाईट क्वीन्स प्रोटेक्टेड विथ बिशप. ओके, या पॉईंटला त्याला एक एक्स्ट्रा पॉईंट आहे की D2वरचा जो नाईट आहे तो F वरचा नाईट बिशप क्वीन सगळ्यांनी टार्गेटेड आहे. सो रूकने मी जाईन बेटर, कारण ह्याच्यानंतर माझा नेक्स्ट मूव्ह कदाचित मी जाऊ शकतो पुढे, पण चेकमेट पण व्हायची शक्यता आहे, म्हणून मी नाईट पण नाही हलवू शकत. सो लेट्स सी व्हॉट इट प्लेस. जर तो नाईटला पुढे घेऊन येतो ब्लॉक करण्यासाठी C5वर E5वर तर येस, प्लॅन वर्क. आय विल टेक हिज नाईट विथ अ नाईट, नाईट क्रॉस D2, कारण ह्याच्यानंतर तो बिशपनेच घेईल स्वतःच्या नाईटला. आफ्टर दॅट रूक क्रॉस E5, पिनिंग टार्गेटिंग द क्वीन, पिनिंग क्वीन इन शॉर्ट विथ थ्रेटनिंग द किंग. सो ही हॅज टू टेक, एल्स नो ऑप्शन विथ हिम. मी तेच करतो. रूकला घेण्यापेक्षा दिस ऑप्शन विल बी बेटर फॉर मी, बिकॉज जर मी त्याच्या रूकला घेतलं तर माझ्यासाठी प्रॉब्लेम आहे. ओके, गुड ऑप्शन, गुड चॉईस. आता त्याच्या रूकला मी घेऊ शकतो, राईट. आता कारण मला काय डेंजरच नाही आहे, मी कशाला मग जाऊ पुढे 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 करतं कोण. तो आता स्वतःच्या क्वीनला मूव्ह करेल कदाचित, बट आता ज्या प्रकारे आपण बघतो आहे की त्याचा किंग अजूनही E कॉलममध्ये आहे. सो तो कॅसलिंग करूच शकतो, बिकॉज आता त्याला त्याची गरज तर आहेच. बेटर ही विल गो विथ, कारण त्याच मोमेंटला त्याला एक्स्ट्रा प्रोटेक्शन देता येईल स्वतःच्या बिशपला. दोन्ही बिशप्सना तो प्रोटेक्ट देतो आहे त्या क्वीन. ओके, टार्गेटिंग डिरेक्टली आर अनदर रूक. सो ॲट धिस मोमेंट मला वाटतं आय शूड गो विथ रूक क्रॉस E3, टेकिंग द बिशप, गिविंग द चेक. कारण आता खूप पॉईंट असं पण असतं की टेकिंग द क्वीन वुड बी गुड ऑप्शन, बट तिथे जर असा प्रॉब्लेम लॉंग झाला असता गेम, विच आय वुड नॉट प्रिफर मोर. सो बिशपने तर तो घेऊन, ओके, आय विल कम विथ F3 चेक. नाव अ फोर्स्ड मूव्ह. आता तो आतमध्ये गेला की मी G4वर जाईन. सो माझ्या हिशोबाने जर मी क्वीनला घेतलंच असतं रूकने तर तो बिशप तर नसताच गेला. G4
माझा बेटर ऑप्शन. नन अदर दॅन दॅट विल बी द गुड ऑप्शन. सो आता तो परत जवळ आला तर जरा गेम लॉंग होईल, पण ठीक आहे, बघू आपण त्याच्या पुढे. तो प्रोटेक्टही करेल बिशप. येस. सो आता तो B7ला अटॅकही करतो आहे. आय विल गो विथ C6. पॉन ॲट C6 विल बी द गुड ऑप्शन. अटॅकिंग द क्वीन. तो घेईल, शक्यता B7 करेल, क्वीन क्रॉस B7 करेलच, अटॅकिंग माय रुक. बट तिथपर्यंत माझ्या हिशोबाने मी माझा रुक जरा अजून पुढे घेऊन, म्हणजे E2वर घेऊन क्वीन क्रॉस. ओके, टेकिंग क्वीन टू F1, प्रोटेक्टिंग हिज बिशप अँड किंग ॲट द सेम टाईम अँड रुक ऑल्सो. सो आय विल गो विथ D4, कारण या मोमेंटला जर मी माझ्या रुकला मूव्ह केला तर त्याला चेक आहे, आणि तो जवळ जरी आला तरी प्रॉब्लेमॅटिक आहे त्यालाच, बिकॉज ओके अटॅकिंग माय गाय राईट देअर. सो व्हॉट शुड आय डू. आता मी मूव्ह जर झालो तरी प्रॉब्लेम आहेच, बिकॉज मी मागे जाईन B6, कारण तो तिकडनं जर मला स्वतःच्या रुकला D8वर आणला चेकमेटसाठी. सो आय कॅन टेक दॅट रुक. तो स्वतःच्या रुकला टार्गेटिंग ॲट F7साठी नाही आणू शकत, बिकॉज तिथे नाईट इज देअर फॉर प्रोटेक्शन. ओके, ट्राईंग टू अटॅक मी A3. सो माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. मी रुक ॲट F3 पण करू शकतो, पण मी E1वरतीच जाईन, बिकॉज F3 केला तर त्याला चेक तर मिळेल. सो E1 विल बी द गुड ऑप्शन. मी एकाच मोमेंटमध्ये रुक आणि क्वीन दोघांना टार्गेट करतो आहे, अँड नन ऑफ देम कॅन डू एनिथिंग फॉर द सेम. सो त्यात तो क्वीनलाही डिफेन्स म्हणून नाही वापरू शकत. नाही तर नॉर्मली कसं झालं असतं की त्याने स्वतःच्या क्वीन ॲट F2 तरी वापरू शकला असता तो बेटर. बट लेट्स सी, ही हॅज फोर्स्ड मूव्ह, दॅट्स डिफरंट. सो या मोमेंटला मी तर टेक बॅक करीनच. रुक क्रॉस F1, बिशप क्रॉस F1. आता माझ्याकडे ऑप्शन. आता मी बॅक जर मी माझ्या क्वीनला कुठच्या मोमेंटला हलवलं तर C5 विल बी द गुड ऑप्शन, बिकॉज क्वीनला या मोमेंटला हलवणं जरा रिस्की आहे. मी टेक पण नाही करणार, टेक बॅक नाही करणार. आय विल गो विथ C6, चेक अगेन. सो ह्या पॉईंटला मला असं हवं आहे की तो G1वरती यायला पाहिजे किंगला घेऊन. आय विल गो विथ नाईट D7, बिकॉज त्याला जर समजा चेकमेट डिलिव्हर करायचं असं. ओके, टार्गेटिंग माय गाय. मी परत चेक देईन त्याला. ॲक्च्युली तिचा माझा पॉईंट ऑफ हे आहे व्ह्यू की माझ्या रुकलाही मी फ्री करतो आहे, जो नाईटमुळे जरा अडखडलेला. नाव मूविंग द नाईट अगेन, बिकॉज तो आता चेकमेट तर नाही डिलिव्हर करू शकत, बिकॉज रुक इज राईट देअर. सो लेट्स सी व्हॉट इट प्लेज. माझा आता नेक्स्ट मुवमेंट असणार नाईट टू G4 आणि देन टेकिंग माय क्वीन ॲट F2 चेकमेट, बिकॉज yes, he played that movement for what I don't know, but I will go with same move. G4, मग क्वीन F2. आता या मोमेंटला तो काहीतरी वेगळा खेळला पाहिजे. जर त्याने स्वतःच्या किंगला बाहेर घ्यायचा प्रयत्न केला तरीही मला वाटतं चेकमेट आहे. येस, जर समजा तो E1वरती गेला तर येस चेकमेट आहे. जर तो पुढे आला म्हणजे ओके, he is attacking my knight but forgot about that. So it's blunder with queen to F2 checkmate. Let's meet in the next game. Till that time, goodbye.